नमस्कार, मी सिद्धेश ताकवले. आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे महानगरपालिकांच्या निवडणुकांसंदर्भातली. मुंबईसह ठाणे, कल्याण आणि डोंबिवली नवी मुंबईमध्ये युती करण्यावर अखेर एकमत झालंय. काल रात्री झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शिक्कामोर्तब केलेलं आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे. काल वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये काल बैठक पार पडली आणि या बैठकीत युती करण्यासंदर्भामध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. विश्वसनीय सूत्रांनी ही जय महाराष्ट्राला बातमी दिलेली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, डोंबिवलीसह अनेक ठिकाणी सुद्धा या जागांवरती युतीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती नेमकी आता काय निर्णय होतो हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. आगामी निवडणुकांमध्ये महायुतीमध्ये नेमक्या जागा वाटपांवरचा मुद्दा तरी कधी सुटतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊयात. माझा सहकारी शुभम उमाळे सध्या आपल्यासोबत आहे. शुभम, विश्वसनीय सूत्रांकडून असं समजतंय मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबईमध्ये युती करणार असल्याचं बोललं जात आहे. अनेक कुठल्या भागांमध्ये अजून सुद्धा राज्यामधले असे काही भाग आहेत, अशा काही जागा आहेत ज्याच्यावरती युती शक्य आहे? सिद्धेश, खरं तर काल महायुतीची एक महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली, ज्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे सर्व वरिष्ठ नेते उपस्थित होते. मुंबईतील जागांबाबत तिढा हा काही प्रमाणात अजून एक सध्या समोर येत आहे की मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि नवी मुंबईमध्ये देखील युती करण्यावर एकमत जे आहे ते सध्या झालेलं दिसून येत आहे. खरं तर हेच एक महत्वाचे सर्व महानगरपालिका क्षेत्र आहेत ज्या ठिकाणी महायुतीमध्ये म्हणजे अर्थातच शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये एक मोठा पेच होता आहे. आणखी कशा पद्धतीने लढत असतील, कारण की नवी मुंबईमध्ये गणेश नाईक विरुद्ध नरेश मस्के, एकनाथ शिंदे अशी लढत दिसून येत होती. आपल्याला काही निवडणुकीमध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये स्वतः खासदार श्रीकांत शिंदे आहेत आणि रवींद्र चव्हाण आहेत. आणि मुंबई आणि ठाणे म्हणजे जे प्रमुख मुंबईवर महायुतीचा झेंडा गेला पाहिजे आणि ठाणे हे स्वतः एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. एकनाथ शिंदे स्वतः त्या ठिकाणना आमदार आहेत आणि मुख्यमंत्री देखील त्यांनी त्याच ठिकाणचे राहिलेत. हे महत्वाचे काही महानगरपालिका क्षेत्र आहेत. यावर काल एकत्रित सामोरं जायचं ठरलेलं आहे. प्रचाराचे मुद्दे देखील ठरलेले आहेत आणि एवढं समजून येते अजून इतर काही महानगरपालिका आहेत तिकडच्या बद्दलचं अजून काही स्पष्ट संकेत जे आहेत ते अद्याप दिसून नाही येत आहे. वेळ मात्र कमी राहिलेला आहे आणि बैठका ज्या आहेत या होताना दिसून येत आहेत. अशामध्येच या ठिकाणी एकमत झालेलं आहे आणि महायुती म्हणून सामोरं जाण्याचं निश्चित झालेलं आहे. नक्कीच. धन्यवाद शुभम, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल.